मुनीन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोधरावतारं कलाकाकतेजोदिकामोदिवक्त्रं कलाणिजवादापनोदारशम्यं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कुण्डलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी मय्येव मन अध्यस्त्वं मयि बुद्धिं निवेशय निवश्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयी अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तीक करोणी घाली निष्कंटक बुद्धी निश्चयेशी। प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला श्लोक भक्तियोग अध्याय क्रमांक 12 आणि या भक्तियोगातील 8व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। सर्वसाधारण यावरती कुणी चिंतन केलं नसावं असा माझा अंदाज आहे। पुनरावृत्ती जर होत असेल तर सांगा बरं का। तर भगवान परमात्मा जसं 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला देवानं सांगितलं की अर्जुन म्हटला मी देवा गोंधळून गेलोय, तुझं काय बोलणं हे असं, एकदा म्हणतोस माझ्या स्वरूपाची एकदा तुम्ही ओळख करून घ्या म्हणजे तुम्ही मला प्राप्त होत आहे, आणि एकदा म्हणतोस की तुम्ही विहित कर्म केल्याशिवाय तुम्हाला सुटका नाही आणि ती विहित कर्म तुम्ही निष्काम भावनेनं करा आणि असं केलं तर मग तुम्हाला माझी प्राप्ती होऊ शकते। मग नेमकं आम्ही करावं काय, हे 3ऱ्या अध्यायामध्ये पडलेला मोठा प्रश्न आहे। तेव्हा भगवंतानं सांगितलं की कर्म तर त्यागता येतच नाही। एक क्षण असा नाही जीवाचा की जीव कर्म करत नाही नव्हे, कर्म बाह्य कर्म जरी टाकून देहाची देहिक कर्म जरी टाकून कोणी बसला तरी सुद्धा त्याला कर्म हे त्याचं चालू राहतच, ते त्याला बंद करता येत नाही। अगदी स्वप्न सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा कर्म चालू राहतात म्हणून देवानं सांगितलं, ती त्याला टाळता आली नाही। मग जे टाळता येत नाही ते फक्त काय करायचं, सकामातून निष्कामामध्ये त्याचं परिवर्तन करायचं। आणि मग जर असं केलं, निष्काम भावनेनं जर भगवंताला ती कर्म अर्पण केली, मग पुढं मला वाटते 14व्या 15व्या श्लोकामध्ये भगवंतानं सांगितलं की जशी यज्ञामध्ये आपण त्या यज्ञ देवतेच्या प्रसन्न करण्यासाठी आणि ती यज्ञ देवता तृप्त होण्यासाठी जशी आम्ही यज्ञामध्ये हवी घालतो, यज्ञामध्ये आपण काय करतो, हवन करतो, त्या न्यायानं तुझी सगळी जी काही कर्म आहेत ती या कर्मयोगाच्या यज्ञामध्ये काय कर, हवन कर। माझ्यासाठी म्हणून, यज्ञपुरुष भगवान श्रीमन्नारायणासाठी म्हणून ती सगळी कर्म तू काय कर, हवन कर। मग आता कर्मयोगातून पुढे आल्यानंतर भगवंतानं ध्यानयोग सांगितला। 7 चक्रांच्या जागृतीचं जय जय राम कृष्ण हरी। ध्यानयोग सांगितला, खेचरी मुद्रा, त्याच्यामध्ये खेचरी मुद्रेचं वर्णन सांगितलं, आणि ज्याला सांख्ययोगादी तत्वज्ञान ज्याला शक्य नाही किंवा ज्याला निष्काम कर्म सुद्धा काही जमणार नाही किंवा ज्याला जमलं नाही किंवा ज्याला ध्यानयोग जमत नाही, ज्याला खेचरी चाचरी मुद्रा लावायला जमत नाही, मग अशा सर्वसामान्य जीवानं काय करावं। मग त्यावेळेला भगवंतानी काय सांगितला, भक्तियोग सांगितला। हा जो पुरुषोत्तम मास आहे, कुणी त्याला धोंड्याचा महिना म्हणतंय, कुणी त्याला अधिक मास म्हणतंय, पण शास्त्रीय नाव काय आहे, पुरुषोत्तम मास। शास्त्रामध्ये काही पुरुष सांगितले, एक क्षर पुरुष सांगितला, एक अक्षर पुरुष सांगितला आणि एक उत्तम पुरुष सांगितला।
अक्षर पुरुष आहे, जो नाशिवंत आहे, जो पंचमहाभूतापासून त्याची उत्पत्ती आहे आणि जो क्षीण होणार आहे, हळूहळू नाशाकडे जाणार आहे आणि एक दिवशी त्याचा नाश ठरलेला आहे. अक्षर पुरुष तो आहे जो अनादी काळापासून विद्यमान आहे आणि अनादी काळापर्यंत तोच विद्यमान राहणार आहे, दुसरा कोणी नाही. पण या दोन्ही अक्षर पुरुषाचं पोषण करणारा एक उत्तम पुरुष आहे. म्हणून तुकोबरायांनी देवाला विचारले, क्षर अक्षर तुमचे विभाग कासयाने जग दुरी धरा. तू देवा असा आहेस ना, हे क्षर आणि अक्षर हे तुमचंच आहे. तुम्ही जरी बाजूला उभारून त्याला बघत असला तरी हे तुमचेच विभाग आहेत. आणि मग कासयाने जग दुरी धरा, तुमच्यापेक्षा हे काही वेगळं आहे का, हे तुकोबरायांनी विचारलं. का तर परमात्म तत्व हे हा उत्तम पुरुष आहे आणि उत्तम पुरुष या शब्दाचाच संधी पुरुषोत्तम असा होतो का. उत्तम पुरुष या शब्दाचा संधी पुरुषोत्तम असा होतो आणि तोच हा पुरुषोत्तम मास आहे. म्हणजे जो अनादि सोम परमात्म तत्व आहे त्याच्या उपासनेचा काळ हा पुरुषोत्तम मासाचा आहे. आणि मग तो काळ कसा घालवावा, मग तुकोबरायांनी एक आचारसंहिता सांगितली. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आणि मग अधिक महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये, भाद्रपदामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये कसं असावं, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. परमार्थ महाधन, जोडा देवाचे चरण, भाव या जतन हे उपाय लाभाचे. परमार्थाचं महाधन जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे पर्वकाळ जीवाला साधता आले पाहिजे. म्हणून भक्तिप्रधान असणारा, भक्तीला पोषक असा असणारा, केलेली भक्ती द्विगुणित करणारा, दुप्पट करणारा असा हा काय आहे, पुरुषोत्तम मास. आणि या भगवंतानं सांगितलेल्या भक्तियोगाचं अनुकरण आपल्याकडून व्हावं. किमान त्यांनी सांगितलेली एखाद्या तत्वाचा तरी बोध, एखाद्या तत्वाचं तरी अनुकरण आपण करावं. एवढं तरी आहे 1 महिन्यामध्ये आपल्याला जपता आलं, करता आलं तरी खूप झालं. 9व्या अध्यायामध्ये भगवंतानं सांगितलं, मन मनात भाव मदत भक्तो मध्ये आजी नमस्करू, तू मन हे मीच करी माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकादे, माझी अनुसंधानी देख, सर्वत्र जाणणे विषय मध्याजी मा चोखी अशी नाव, ऐसा मी या अतिला होशी. असा एकदा तू माझा झालास, कसा, मनानं माझा झालास, की मग आता तुला माझ्यापासून कुणी वेगळं काढू शकत नाही. म्हणून शास्त्रीय प्रक्रियेमध्ये सांगत असताना परमार्थ हा करताना तुम्ही देहानं काय करताय यापेक्षा तुम्ही मनानं काय करताय याच्यावरती परमार्थाची फलश्रुती ठरलेली आहे. दिसतंय मी मंदिरात येतोय, दिसतंय मी प्रवचनाला बसतोय, दिसतंय मी कीर्तनाला बसतोय, पण खऱ्या अर्थानं आपण तिथं आहोत का. बाह्य अंगानं, बाह्य लक्षणानं जरी आपण नटलेलो असलो परमार्थानं, तर अंतरंग आपलं परमार्थानं नटलेलं आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आणि ते जर नसेल मग बाहेरनं रंगवून, बाहेरनं नटवून, बाहेरनं देखावा करून भगवत प्राप्ती होईल का, नाही. देव म्हणतोय बाहेरचं काही मला लागत, काय लागतंय बरं, बाहेर किती सुंदर आहे, थोडे दिवस जर याची जर निगा केली नाही तर हे सुंदर राहील का. रोज याला आंघोळ घालावी लागते, धुवावं लागतं, पुसावं लागतं, याला नटवावं लागतं, तेव्हा कुठेही देखणं दिसतं. थोडे दिवस जर याचा काय केला, दुराग्रह केला, तर मात्र काय होईल, याच्यातून दुर्गंधी यायला सुरू होईल. धनाचा जर विषय घेतला, जर आपण परमेश्वराला धन देऊ इच्छितोय तर किती देणार आहे, बरं त्याच्यावरती आपली सत्ता असेल तर द्यायला काही हरकत नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, देहही आपला नाही आणि धनही आपलं नाही. बाह्य लक्षणानं परमार्थ नटवून, बाह्य लक्षणानं परमार्थ करण्याचा प्रयत्न करून अंतरंगाची निर्मळता जोपर्यंत प्राप्त होत नाही
तोपर्यंत बाहेर कितीही त्याला रंगवलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून त्याला एक प्रमाण आहे बघा, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. अंतरीची सांगितलं, बाहेरची सांगितलं नाही. म्हणून भगवंतानं अर्जुनाकडं मागत असताना किंवा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य भक्ताकडं मागत असताना पहिला अंतरंगच मागितलेलं आहे. बहिरंग राहू दे म्हटले, काही अडचण नाही. पहिला अंतरंग मागितलं. म्हणून शास्त्रीय प्रक्रियेमध्ये सांगत असताना अंतःकरण चतुष्टयावरती फार मोठा भर दिलेला आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार इत्यादी या चतुष्टयावरती फार भर दिलेला आहे. या 4 जणांना जोपर्यंत आपण भगवत प्राप्तीच्या मार्गाकडे क्रमित करत नाही, भगवंताच्या नामचिंतनाकडे क्रमित करत नाही, जोपर्यंत या चौघांना आपण भगवंताच्या ठिकाणी गुंतवून ठेवत नाही, तोपर्यंत बाकी सगळी साधनं काय आहेत? व्यर्थ आहेत. म्हणून पहिल्यांदा अंतरंग चतुष्टयाची सिद्धता सांगितली आणि मग ती सिद्धता करण्यासाठी साधन चतुष्टय सांगितलं, विवेक सांगितला, वैराग्य सांगितला, समाधी शतक सांगितलं, मुमुक्षत्व सांगितलं आणि साधनामध्ये पुन्हा अंतरंग आणि बहिरंग साधनं सांगितली. मग त्याच्यामध्ये मनन आहे, चिंतन आहे, निधिध्यासन आहे, तत्वपदार्थ शोधन आहे, श्रवण आहे. पण त्या अंतरंग साधन जर बलवत्तर करायचं असेल, अंतरंग साधन जर बळकट करायचं असेल तर बहिरंग साधनाची सुद्धा गरज आहे. म्हणून शास्त्रानं प्रक्रिया मांडत असताना सांगत असताना अंतरंग साधनाबरोबर बहिरंग साधन सुद्धा सांगितलं. पण एकदा का अंतरंग साधनाची सिद्धी झाली की बहिरंग साधन नाही केलं तरी चालतंय असं सांगितलं. कारण की एक शास्त्राचा नियम आहे, साध्याची प्राप्ती झाली की साधनाचा काय होतो? लोप होतो. तुमच्या गावाकडे येण्यासाठी गाडी पकडली आणि आता त्या गाडीत बसल्यानंतर तुमच्या गावामध्ये ती गाडी आली. गाडी साधन आहे, सरवड्यामध्ये येणं माझं साध्य आहे. एकदा का साध्याच्या प्राप्तीला मी पोचलो की आता गाडी माझी म्हणून चालत त्याग करावा लागतो. आपोआपच साधनाचा काय होतो? लोप होतो. लक्षात घ्या. त्यामुळं ही अंतरंग साधनाची एकदा का सिद्धता झाली, अंतरंग एकदा का निर्मळ झालं की मग इतर साधनाचा कुठला काही आधार घ्यायची गरज आपल्याला पडत नाही. म्हणून भगवंतानं भक्ताकडं मागत असताना काय देणार तुम्ही देवाला? काय आहे आमच्याकडे देवाला द्यायला? कसयाने पूजा करू केशी राजा, हाची संधी आहे माझा फिडी. आता कशानं पूजा करू तुझी? बरं, ही सगळं तुझ्याच सत्तेत आहे आणि हे तुझंच आहे. यातलं काय दिल्यानंतर तुला प्राप्त होईल आणि मी माझं म्हणून तुला काय देऊ शकतोय? काहीच नाही. नाही इंद्रिय माझी आहेत, ना हा प्रपंच माझा आहे, ना हा देहासंबंधीचा पसारा माझा आहे. हे सगळं तुझंच आहे. आधी देह काय खरा, देहसंबंधी पसारा. बुजगावणे चोरा रक्षणसे भासते, हे काहीच खरं नाही. आणि मग यातलं द्यायचं काय? देव म्हणतो तुझं काहीच लागत नाही. द्यायचं जर असेल ना, तुझं जे मन आहे ते मन आधी माझ्याकडे दे. आणि परमार्थ करण्याचं हे अगदी अगदी सुरुवातीचं तत्व आहे की जोपर्यंत मन भगवंताच्या सेवेमध्ये एकरूप होत नाही तोपर्यंत त्याची अनुभूती आपल्याला येत नाही. अनुभूती येण्याकरता मनानं देवाच्या ठिकाणी एकरूप व्हावं लागेल. मग देवाला अर्जुनाला विचारलं, देवा हे असं कसं म्हणता? मन द्या म्हणता, कर किती किती कठीण आहे. चंचल मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सदुष्करम. हा ऐसे कैसे होईल, मरकटा समाधी येईल, राहो म्हणता राहील महावातू. मन हे कैसे केवढे, पाहो म्हणता न सापडे. परी राहता वयाशी थोकडे त्रैलोक्य या. देवा हे बघायला गेलं तर सापडत नाही, शोधायला गेलं तर मिळत नाही, पण याला त्रैलोक्य सुद्धा कमी पडतं फिरायला. आणि असं मन कसं आहे त्याचं लक्षण सांगितलं श्लोकामध्ये, चंचल. चंचल आहे. म्हणून तुकोबरांनी सांगितलं बघा, मन माझे चपळ न राहे निश्चळ,
घडी एक पळ स्थिर नाही. हे देवा भक्ती करा म्हणता, मन द्या म्हणता, सगळं बरोबर आहे. अहो खरं एक क्षण हे स्थिर नाही. 1 तासाच्या प्रवचनामध्ये 60 वेळा बाहेर जाऊन आलं. किती वेळा? 60 वेळा. आत्ता जर तुमच्या मनाची अवधारणा जर बदलली, आजच्या प्रवचनामध्ये ऐकण्यासारखं काही नाही. तुम्ही नुसतंच शरीरानंच इथं राहणार, बाकी सगळ्या गोष्टीनं बाहेर राहणार. इतकी ताकद आहे त्याची. आजचा बुवा काय बरोबर नाही एवढंच म्हणायचं. आणि बघा काय होतंय. हे इतकं बलवत्तर आहे की तुम्ही करत असलेला सगळा परमार्थ एका क्षणामध्ये तुमचं साधन, तुम्हाला साधन भ्रष्ट करायला याला वेळ लागत नाही. फक्त याच्या त्या मनाच्या पटलावरती एक तरंग निर्माण झाला, साधन भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही. अगदी नामी नामी मोठे मोठे परमार्थ करणारे परमार्थपती चांगली चांगली लोक या मनाच्या नादाला लागून भ्रष्ट झाली म्हणाच. म्हणून देवाला आपल्याला आदेश केलेला आहे, तुम्ही याचं काही ऐकू नका. हे तुम्हाला सांगेल जरूर, पण याचं आपण ऐकायचं नाही. पण देवा तुम्ही म्हणता याचं ऐकायचं नाही आणि याचं ऐकल्याशिवाय आम्ही राहत नाही. हे एवढं कठीण आहे. हे एकतर चंचल आहे, दुसरं प्रमाती आहे, उद्दंड आहे. किती जरी मी त्याला सांगितलं अरे प्रवचन ऐकायचं आहे, कीर्तन ऐकायचं आहे, तरी सुद्धा ते त्यातनं पण काय करतंय, मार्ग काढून बाहेरनं जाऊन जरा फिरून येते. इतकं ते चंचल आहे, इतकं ते प्रमाती आहे, उद्दंड आहे आणि बलवान आहे. ते कसं आहे? बलवान आहे. कारण की अनादी काळापासून विषयाचे संस्कार त्याच्यावरती आहेत. विषयाच्या भोगाच्या प्राप्तीचे संस्कार त्याच्यावरती असल्या कारणानं ते असं आधीनी मध्ये उठून परमार्थ करा म्हटलं तर ती इकडे येत नाही. मग काय करावं देवा? तुम्ही तर सांगितलं की जोपर्यंत तुम्ही माझ्यापर्यंत तुमचं मन पोचवत नाही आणि मनानं एकरूप माझ्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तुमचा उद्धार करू शकत नाही. भगवंतानं सांगितलेलं आहे, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामीन चरात पारता मया वेशित चेतसा. देवानं सांगितलं की माझ्या भक्ताचा उद्धार मी एका क्षणात या भवसागरातून करू शकतोय. पण तिथं अट गाठली, देवानं अट गाठली. काय? मया वेशित चेतसा. ज्यानं मन बुद्धी चित्त अहंकार माझ्या ठिकाणी अर्पण केलंय त्याचा, बाकीच्यांचा नाही. मग आता अंतकरण चतुष्टय भगवंताच्या ठिकाणी अर्पण करायचं सोपं आहे का? आता प्रयत्न केल्यानंतर काय अवघड आहे? ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ओलं मूळ जसं खडकाचं अंग भेदू शकतं, दोरे पडे चिरा पडीला काचनी, अभ्यास सेवनी विष पडे. हळूहळू रोज जरा जरा विष घेतलं तरी विष सुद्धा पचू शकतं. रोज दोर जसा त्या मोठेचा दोर खडकावरती घासून घासून खडकाला सुद्धा चीर पडते, ते काय एकदम पडत नाही, हळूहळू थोडं 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 थोडं. मग भगवंताच्या ठिकाणी या जर चौघांना जर दृढ करायचं असेल तर यांचा जो म्होरक्या आहे, या अंतकरण चतुष्टयाचा जो मुख्य अधिकारी आहे, त्याला पहिला भगवंताच्या ठिकाणी आपण लावणं गरजेचं आहे. आणि मनिराम मन हाच काय आहे? या चतुष्टयाचा मोठा अधिकारी आहे. याच्या ठिकाणी एक विचार आला, हा काही करू शकत नाही. जय जय राम कृष्ण. नुसता एक विकल्प याच्या ठिकाणी निर्माण होतो, हा काही करू शकत नाही. पण त्या विकल्पाचं चिंतन, त्या विकल्पाचा निर्णय योग्य अयोग्य त्याच्यावरती जो काही निर्णय आहे, हे निर्णय बुद्धी करते. कारण की बुद्धीला लावतानाच उपमा लावलेली आहे, सत्सत विवेक बुद्धी. सत्सत विवेकी मन असं कुठं म्हटलंय का? सत्सत विवेकी चित्त असं कुठं म्हटलंय का? सत्सत विवेकी अहंकार असं कुठं म्हटलंय का? नाही म्हटलं.
सत्सत विवेक फक्त बुद्धीला कळतं की मनाच्या पटलावरती निर्माण झालेला जो काही विचार आहे तो योग्य आहे का, आणि मग त्याचा निर्णय कोण करतं? बुद्धी करते. बुद्धीनं केलेल्या निर्णयावरती चित्तामध्ये चिंतन घडतं आणि मी नावाचा जो कुणी अहंकार आहे तो काय करतो? त्या निर्णयावरती वर्तन करतो, कृतीमध्ये त्याला आणतो. मग सुरुवात जिथून झाली, ज्यानं सुरुवात केली त्यालाच जर आधी आपण पकडलं तर मात्र पुढच्या तिघांना काही हलता येत नाही. तुम्ही भगवंताच्या चरणी लीन व्हाल का असं या चौघांना जर विचारलं ना तर त्यातले तिघे जण याच्याकडे बघतात. कुणाकडं? बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे तिघे कोणाकडे बघतात? मनाकडे बघतात. का बघतात? त्यांना माहित आहे हा बाबा जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही कितीही डोकं लावलं तरी काही उपयोग होणार नाही. म्हणून याला दृढ करण्यासाठी, भगवंताच्या ठिकाणी एकरूप करण्यासाठी भगवंतानं साधन सांगितलं. काय साधन आहे? आणि भगवंतानं त्याची प्राप्ती पण सांगितली. अशा पद्धतीनं जर माझ्या ठिकाणी कुणी दृढ होत असेल, मया आवेशित चेतसाम, त्याचा उद्धार करायला मला वेळ लागत नाही. का लागत नाही? ज्या भक्तानं मनबुद्धी चित्त अहंकार सर्व काही माझ्या ठिकाणी एकरूप केलेले आहेत तो भक्त मला कसा आहे? किंबहुना धनुर्धरा, जो काही मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा केतुला बा. ज्याप्रमाणे आईला आपलं बाळ असतं त्याप्रमाणे असा भक्त देवाला असतो ज्यानं मनबुद्धी चित्त अहंकार भगवंताच्या ठिकाणी एकरूप केलेला आहे, वेगळा त्यानं ठेवलेला नाही आहे. आणि मग तो भक्त कसा जरी असला तरी तो देवाला प्रिय असतो. मग ते तया जैसे असते तैसिया कळी काळ नकोनिया घेतला पटा. आणि मग अशा भक्ताला, मग माझी या भक्ता नाही संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. म्हणून त्या श्लोकावरती सांगत असताना नवराने एक शेवटची ओवी घातलेली आहे. म्हणून या पार्था नाही एकही चिंता तया ते समुद्धरता अथी मी सदा. त्याला एकही चिंता करायची गरज नाही. कोणाला? ज्यानं आपलं मन भगवंताला अर्पण केलेलं आहे. म्हणून त्याला अभंग आहे बघा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरुपी संसार येलेला आहे. हा मन नावाचा मोगरा जर आपण भगवंताला अर्पण केला तर मात्र आपल्याला पुनर्जन्म न विद्यते, परत जन्माला सुद्धा यावं लागणार नाही. कारण की याच्या ठिकाणी इतकी ताकद आहे ना. अखंड आयुष्य परमार्थ केला. एक सूत्र लक्षात ठेवलं, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम यत प्रयाती समदभाव यत्र नास्ती ससंशया. म्हणून सांगितलं अंतकाळामध्ये जर माझं चिंतन झालंच तर तो मुक्त झाला म्हणून समजा. आता अंतकाळ जवळ आलाय, सगळं काही सज्ज आहे, आपण पण धीर धरलेला आहे आणि आपण ठरवलेलं आहे की आता मृत्यू आला रे आला की भगवंताचं नाम घ्यायचं. पण झालं काय? काळ जवळ आला आणि मनानं त्याच्यामध्ये विकल्प निर्माण केला. मनानं विकल्प निर्माण केला आणि मनाला असं वाटलं की अरे अरे एवढं आयुष्य आम्ही घालवलं पण ही गोष्ट करायची राहून गेली. आता काय झालं? अखंड आयुष्य केलेल्या परमार्थाचं फळ काय? शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम आठवायचं होतं पण या मनानं तिथं काय केला? विकल्प निर्माण केला आणि वासनाच बदलून टाकली. आता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप. ती वासना पूर्ण करण्यासाठी परत त्या जीवाला जन्माला जावं लागलं. म्हणजे किती ताकद आहे! सगळं साधन तुमचं संपवण्याची, सगळं साधन व्यर्थ घालवण्याची ताकद याच्याकडे आहे. म्हणून याला तेवढा आपल्याला काय करायचं आहे? सांभाळायचं आहे. सारखं लक्ष द्यायचं याच्याकडं. कुठं जातंय, काय करतंय, कुणाकडे बघतंय, कुणाचं चिंतन करतंय, सारखं याच्याकडे लक्ष द्यायचं. असं असेल, असं सावध व्हायचं. सावध झालो हरीचे आलो जागर. त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि लक्ष देऊन त्याला सतत सांगत राहायचं भगवंताचं नाम घ्यायचंय बरं का, भगवंताचं नाम घ्यायचंय बरं का, भगवंताचं नाम घ्यायचंय बरं का. ते म्हणेल
अरे काय होतंय भगवंताचं नाम घेऊन? तरी सुद्धा त्याला सांगायचं भगवंताचं नाम घेतल्याशिवाय राहू नको. म्हणून तुकोबरायांनी त्याला एक प्रमाण दिलेलं आहे, ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाही नास ब्रह्मरसा. असा काही मनाला छंद लावायचा की त्यानं भगवंताचं नाम सोडता कामा नाही. रामकृष्ण नाम मांडी पावोळी, तेने होईल होळी पाप धुनी. ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाही नास ब्रह्मरसा. जोडी तरी ऐशी करावी न सरे, पुढे आस उरे मागूत आली. जोडायचंच असेल तर असं जोडा की परत आसक्ती उरली नाही पाहिजे. त्यासाठी मनाला भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ते काया, हे भाव नाही तया. देहाचं अवसान जर टाकायचं असेल तर या मनाला भगवंताच्या नामाचा काय लावला पाहिजे? छंदच लावला पाहिजे. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. असा त्याला छंद लावायचा की या मनाचं मन सुद्धा भगवंताला मोहित व्हावं. त्यानं भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरं काही करू नये. आणि मग ते एका दिवसात लागेल का? एका तासाच्या प्रवचनानं, एका 2 तासाच्या कीर्तनानं होईल का? नाही. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नित्य त्या मनाला काय करावं लागेल? त्याच्या ठिकाणी त्या भगवंताच्या नामाचा जप ठेवावा लागेल, त्या भगवंताच्या नामाचं चिंतन ठेवावं लागेल. आणि सतत 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 त्याला त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाची सवय लावावी लागेल. आता तुम्ही सर्वजण बसलाच आहात, डोळे बंद करा आणि बघा आता ते मन कुठं आहे. बरं आहे मन प्रवचनाच्याच ठिकाणी आहे, आतमध्ये कोणतं नाम चालू आहे? आतमध्ये कोणत्या नामाचा उच्चार चालू आहे? कधी आपण शांत बसून असं स्थिर बसून बघितलंय का? अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. हे फार महत्वाचं आहे. कधीतरी बसा शांत एकांतामध्ये आणि कधीतरी स्वतःचं अनुकरण अवलोकन करा आणि बघा आतमध्ये कोणतं नाम चालू आहे. राम चालू आहे, कृष्ण चालू आहे, हरी चालू आहे, विठ्ठल चालू आहे, केशवा, माधवा, गोविंदा, गोपाळा, काय चालू आहे? आणि जर नसेल तर मात्र अजून अभ्यास करावा लागेल. कारण की बाहेरची सगळी जरी साधनं केली, बाहेरचा जरी सगळा उपद्व्याप केला आणि जर मनाच्या ठिकाणी जर ते दृढ झालं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून नाना साधनाच्या केल्या कटपटा परिणपवती, याची आधारवंटा जाणव जाता, जाणीव आड घाली फाटा, योग अभ्यास सिद्धी रोधिताती वाटा हो. करिता तपे स्वर्ग भोग आडे ती, करिता जपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढविती, करिता तीर्थाटने होय अहंकाराचीच प्राप्ती हो, धन्य आनंदाची सापडली वेळ. हे का सांगितलं नळोपरायांनी? कारण की जोपर्यंत आपल्या मनाची अवधारणा ईश्वर रूप होत नाही, जोपर्यंत हे मन हरिरंगामध्ये रंगत नाही, तोपर्यंत ही बाहिरंग साधनं सगळी व्यर्थ आहेत. यांचा काही करून उपयोग होणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं? त्याच्यासाठी अखंड भगवंताच्या नामचिंतनाशिवाय दुसरा उपाय नाही. कुणी म्हणेल आम्ही वाचन करतोय, चांगली गोष्ट आहे. कुणी म्हणेल आम्ही वेदांताचा अभ्यास शिकतोय, चांगली गोष्ट आहे. कुणी म्हणेल आम्ही प्रकरण ग्रंथाचा अभ्यास करतोय, अतिशय सुंदर आहे. पण जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन सुरू होत नाही तोपर्यंत त्याला भगवंताचा गोडवा लागत नाही. मग या बाकीच्या गोष्टींचं काय होतं? बाकीच्या गोष्टींचं अहंकारामध्ये रूपांतर होतं. आता याला वेगळं काही प्रमाण द्यायची गरज नाही. फक्त ज्ञानाची उंची वाढवली, फक्त अभ्यास वाढवला, वेगवेगळ्या कठीण अशा प्रक्रियांचा अभ्यास केला, भगवत शरणागती केली नाही,
मग काय झालं? त्या अभ्यासाचा, त्या ज्ञानाचा अहंकार झाला. आणि मग अहंकार झाला की त्याचं पतन व्हायला वेळ लागत नाही. अहंकार झाला की त्याचं पतन होत आहे. त्याच्यामुळं केवळ ज्ञानानं भगवत प्राप्ती होईल का? शंका आहे. केवळ ज्ञानानं भगवत प्राप्ती होईल का? शंका आहे. होतही असेल पण शरणागतीशिवाय, अनन्य शरणागतीशिवाय, अनन्या चिंतयन्तो माम ते जनः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. देव म्हणतो अनन्य भावानं जे मला शरण आले, मग ते ज्ञानी नसले तरी सुद्धा त्यांना माझी प्राप्ती होऊ शकते. त्यामुळं केवळ ज्ञानाचा अहंकार ठेवून आपण जर भक्ती करत असू, आपण जर साधन करत असू तर भगवत प्राप्ती कदाचित होणार नाही. पण ज्ञानही आहे आणि भगवत शरणागती आहे. भगवंताशिवाय दुसरा कोणाला शरण गेलेला नाही. सर्व अहंकार जाळून टाकला, सर्व अहंकाराचा लोप केला आणि भगवंताला शरणागती पत्करली. आणि मग भगवंत म्हणतो त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली. त्याला आता घाबरायची गरज नाही, त्याची जबाबदारी माझी आहे. योगक्षेम वहाम्य. मग ते तया जैसे असती तैसी या, मगाशी त्याप्रमाणे सांगितलं. आणि मग असे शरणागत झालेले भक्त, किती शरणागती असावी की ज्या पद्धतीनं उंच कड्यावरती राहणारा पक्षी आपली पिलं काय करतो? त्या घरट्यामध्ये घालतो आणि अन्नाच्या खाण्याच्या शोधामध्ये तो त्या उंच कड्यावरून भरारी घेतो. अजात पक्षाचे निजिये पक्षीने जिये, असं ज्ञानोबरांचं वर्णन आहे. आणि त्या आईच्या पाठीमागून सुद्धा ती पिलं सुद्धा काय करतात? त्या कड्यावरून उडी घेतात. त्यांना माहिती असतं आम्हाला जमिनीला टेकण्याच्या आधीच ती माता काय करणार आहे? आपलं रक्षण करणार आहे. अशी शरणागती असावी. अशी काय असावी? शरणागती असावी. आणि भगवंताच्या शरणागतीमध्ये संशय नसावा. आपण परमार्थाच्या मार्गावरती चालतोय, अजूनही काही लोकांना असं वाटतंय देव असेल का? असला तर ठीक आहे, नसला तर काय करायचं? म्हणून ज्ञानोबरांनी त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर. हे विनाशाची वाघूर प्राणी अशी, जसं वाघुरामध्ये गेलेला, वाघूर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये वाघ राहतो, ज्या बिळामध्ये, ज्या गुहेमध्ये वाघ राहतो त्याला वाघूर म्हणतात. आणि वाघुरामध्ये गेलेला जसा परत येत नाही, तसा संशयाच्या वाघुरामध्ये गेलेला कधी परत येत नाही. त्यामुळे भगवत शरणागतीमध्ये संशय नसावा, अनन्य शरणागती असावी. अनन्या चिंतयन्तो माम. आणि अशी अनन्यता ज्या भक्ताच्या जवळ आहे आणि ज्यानं मनबुद्धी चित्त अहंकारानं जो मला शरण आलेला आहे त्यानं माझ्या ठिकाणी ते दृढ केलेलं आहे. भगवान परमात्मा म्हणतो की असा निवशिष्येसी मय्येव अत ऊर्ध्वन संशयी, तो मला प्राप्त होतो, माझ्या ऊर्ध्वगतीला प्राप्त होतो, याच्यामध्ये कोणताही संशय नाही. याच्यामध्ये एक शब्द आलेला बघा, मय्येव मन अध्यस्व मयी बुद्धिम निवेशय. निवेश या शब्दाचा अर्थ आहे गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट. तुझ्या मनाची, बुद्धीची गुंतवणूक कुठं कर? माझ्या अधिष्ठानाला, माझ्या ठिकाणाला कर. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबरांनी सुंदर चिंतन केले. अगा मानस हे एक, हे जे मन एक आहे ना, माझ्या स्वरूपी वृत्तीक करोणी घाली निष्ठंक बुद्धी निश्चयेशी. बुद्धीचा असा निश्चय करायचा की भगवंताशिवाय आता मला तरणोपाय नाही. मनाला असं शरणागत करायचं की आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आता तुमच्यापेक्षा मला दुसरं काही, येथून या नटवू माता
मरणा वाचोनी सर्वत्र. अनेक दुसरे मज नाही आता, नेमली या चित्ता पांडुरंग ध्यानी. पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग, अशी अनन्यता पाहिजे. म्हणून देवानं अर्जुनाला सांगितलं की तुझं जे मन आहे, तुझी जी बुद्धी आहे, या दोघांना आधी माझ्याकडे पाठव. आधी त्या दोघांना माझ्या ठिकाणी दृढ कर. आणि माझ्या ठिकाणी दृढ केला, ये दोन्ही सरसी मज माझे प्रेमेशी रिगाली तरी पावसी. माते तुगा जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मज काही मी तू रे. तुझ्या मनानं आणि बुद्धीनं माझ्या ठिकाणी घर जर केलं. पाठीमागे एक ओवी येऊन गेली आहे बघा. कैसे माझ्या गुणी झाले, देश काळा ते विसरले, कीर्तनाचे सुखी झाले आपण पाचे. देव अर्जुनाला सांगतोय, हे जे भक्त आहेत ते माझ्या ठिकाणी किती शरणागत कसे आले, माझ्या नामसंकीर्तनाच्या माध्यमातून अरे माझ्याच स्वरूपाला प्राप्त झाले. म्हणून तुकोबरायांनी एक अभंग दिलेला आहे, अविट एक क्षीर हरिकथा माविली सेविता सेविली वैष्णवजनी, अमृत राहिले लाजोनी माघारे, ऐसे रसे थोरे ब्रह्मानंदे. त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे का, तुका म्हणे केली साधना गाळणी आणि सुलभ कीर्तनी होऊन ठेला. देव शोधण्याची गरज नाही, देवाला शोधावा लागत नाही. देवाला मिळवण्यासाठी फार काही उपद्व्याप करावा लागत नाही. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी करू नका वाता हात गा. कीर्तनाच्या म्हणजे नामसंकीर्तनाच्या माध्यमातून भगवत प्राप्ती आपल्याला होऊ शकते. म्हणून देवानं सांगितलं की या दोघांना माझ्या नामसंकीर्तनाचा छंद लावा. या दोघांना, मनाला आणि बुद्धीला, या दोघांना माझ्या नामसंकीर्तनाच्या ठिकाणी एकदा तुम्ही दृढ केला की मग हे दोन्ही एकदा माझ्याजवळ आले आणि माझ्या प्रेमामध्ये रंगले की मग तुला माझ्या स्वरूपाला प्राप्त करण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. जसं वडिलांच्या नावावरचं भांडवल, वडिलांच्या नावाची स्थावर मालमत्ता आपल्या नावावरती आपण जेव्हा करतो, चुकून जर बहिणींची नावं लागली असतील, गमतीचा विषय म्हणून ऐका, जोपर्यंत ती नावं निघत नाहीत तोपर्यंत आपल्याला ते आपल्या नावावरती सगळं होत. आणि मग एकदा का त्यांनी होकार दिला, एकदा का त्या आपल्या बाजूनं बोलल्या, ठीक आहे दादाला सगळं आम्ही दिलं, की मग दादाला आता कुणी अडवू शकत नाही. तशी मनबुद्धीची अवस्था आहे. एकदा का यांनी होकार दिला, एकदा का यांनी आपल्या जीवाच्या कल्याणाचा ठेका जर घेतला, तर मात्र या जीवात्म्याचं कल्याण करण्यापासून आपल्याला कुणीही अडवत नाही. अगदी देव जरी आला तरी आपल्याला थांबवू शकत नाही. म्हणून या दोघांच्या वरती आपण काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. काय चाललंय, काय मनात चाललंय, काय बुद्धीत चाललंय, काय चिंतन चालू आहे, हे लक्ष दिलं पाहिजे. आणि लक्ष देऊन त्याच्याकडे आपण परमार्थ केला पाहिजे. आणि म्हणून सांगितलं, एकदा काही दोघे आले की मग बघावं लागत नाही. मग देवा अहंकाराचं काय, मन बुद्धी तुला आम्ही दिलं, अहंकाराचं काय करायचं. तो तरी बिचारा काही वाकायला तयार नाही. नुसतं जर म्हटलं असा टाळ वाजवू नका, असा वाजवा. तुझा टाळ, तुझं कीर्तन तू जाणे आणि तुझं ते सप्ता जाणे, आम्हाला लागत नाही. बरं, ही सामान्य माणसाची अडचण आहे का? नाही नाही, ही ज्ञानी पुरुषाची अडचण आहे. एखाद्या सामान्याला म्हटलं हे टाळ घेऊ नको रे, खाली बस, ते बिचार खाली बसत. आमच्या सारख्याला जर म्हटलं टाळ घेऊ नको, खाली बस, तो बसेल का? तुझं कीर्तन मला लागत नाही. मग किती जरी मन या परमार्थात गुंतवलं, किती जरी बुद्धी या परमार्थात गुंतवली, तर अहंकार मात्र आपली बाजू सोडत, आपला वेगळेपणा ते दाखविल्याशिवाय राहीत नाही. मग देवा आता याचं काय करायचं ते पण सांगून द्या. मग देवानं त्या ठिकाणी उदाहरणं दिली. ज्ञानोबा त्याच्यावरती चिंतन मांडलं आणि सांगितलं की ज्याप्रमाणे रामकृष्ण पदराना दिवा घालवला
दिवा लावलेला आहे, त्याची ज्योत जळते आहे आणि ती ज्योत जळत असताना कुणीतरी आलं आणि त्या ज्योतीवरती हात मारला आणि वाऱ्यानं ती ज्योत घालवली. ज्योत गेल्या गेल्या खेरीज त्याच क्षणाला तिथला प्रकाश काय झाला, नष्ट झाला. हे एक उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण दिलं, सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा सूर्य बुडाल्यानंतर त्याच्या सोबतच त्याचा काय जातो, जैसा रविबिंबा सवे प्रकाशु जाय. ज्याप्रमाणे रविबिंबाच्या सोबत त्याचा प्रकाश जातो, तद्वज्ञानं एकदा का मनबुद्धी भगवंताच्या दिशेनं मार्गक्रमित झाली की आपोआपच त्याचा अहंकार त्याच्या पाठीमागून भगवंताकडे यायला लागतो. त्याला वेगळं काही करावं लागत नाही. पुढे ज्ञानोबरांनी उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे एखाद्या जीवातला प्राण निघून गेला, एखाद्या देहातला प्राण निघून गेला, तो प्राण निघून गेल्याबरोबर तिथली इंद्रिय सुद्धा काय होतात, असून सुद्धा ती काही कामाची निष्क्रिय होतात. प्राण गेल्याबरोबर काय होतात, सगळी ज्ञानेंद्रिय सगळी कर्मेंद्रिय काय होतात, निष्क्रिय होतात. तसा हा जो मनबुद्धीचा जो काही भाग आहे, एकदा का भगवंताच्या ठिकाणी दृढ झाला की त्या जीवाचा अहंकार सुद्धा काय व्हायला लागतो, हळूहळू हळूहळू निष्क्रिय व्हायला लागतो. मग पुढच्या श्लोकामध्ये भगवंतानं सांगितलेलं आहे, उदाहरण देताना ज्ञानोबरांनी सांगितलं की जसा पावसाळा आल्यानंतर आपोआपच ओढ्यांना पाणी यायला लागतं, नदी नाल्यांचं पाणी वाढायला लागतं, किंवा पौर्णिमेनंतर आपोआपच चंद्राच्या कलेमध्ये बदल होत होत आमुषापर्यंत चंद्र नाहीसा होतो, तसा एकदा का मनबुद्धी या भगवंताला आम्ही अर्पण केली, अनन्य शरणागती पत्करली की मग अहंकार रूपी हळूहळू हळू काय होतो, तो अहंकार नाहीसा व्हायला लागतो आणि एके दिवशी तो काय होतो, पूर्ण संपुष्टात येतो, तो उरतच नाही. आणि मग अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. एकदा का अहंकार गेला की देव झाला. कारण की तिळा एवढा सुद्धा अहंकार मेरू समान भार माता, देवाला तो मेरू एवढा भार वाटतो. म्हणून या चतुष्टयाकडे लक्ष देत असताना मनबुद्धी भगवंताला अनन्य शरणागती करून अर्पण करायचं. अहंकार आपोआप नाहीसा होतो. चित्तामध्ये भगवंताचं काय करायचं, अभ्यासानं चित्तामध्ये काय करायचं, चिंतन ठेवायचं. पुढच्या 9व्या श्लोकामध्ये देवानं आदेश केलेला आहे की तुझ्या चित्ताच्या ठिकाणी अभ्यासानं थोडं 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 ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, या नयानं थोडं 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 असू द्या, मोटके निमिषभरी म्हणून सांगितलं त्या श्लोकाच्या खाली चिंतन मांडताना. जास्त राहू द्या, थोडं. आता किती लोक या समाजामध्ये शिल्लक आहेत जे रोज नित्यनेमानं नामजप करतात. बरं जाऊ द्या, लोकांचं कशाला सांगा. किती कीर्तन प्रवचनकार असे आहेत जे रोज नित्यनेमानं नामजप करतात. हा, वाचत असतील, अभ्यास करत असतील, सेवा करत असतील, पण नामजपाला किती वेळ देतात. कारण की तुकोबरायाने आदेश दिलेला आहे, जप तप ध्यान न लगे साधना, विठ्ठल कीर्तना माझी उभा. भगवंताच्या नामसंकीर्तनाशिवाय त्याची प्राप्ती या कलियुगामध्ये अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयाची मूर्ती भावशुद्ध जाणून या बीज आणि फळ हरीचे नाम. मग ते करण्यासाठी कुठं जायची गरज आहे का. न लगे सांडावा आश्रम, उपजलिया कुळीचे धर्म, न लगे अनेक करावे श्रम, पुरे एक नाम विठोबाचे. ते करण्यासाठी न लगे लौकिक सांडावा व्यवहार, ल्यावे वनांतर भस्मदंड. देवाला काही लागत नाही, युक्ताहार न लगे अनेक साधन, अल्पनारायण दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. भगवंताच्या नामसंकीर्तनाशिवाय तर उपाय नाही. आणि ते करण्याकरता मनबुद्धी जोपर्यंत भगवंताच्या ठिकाणी दृढ होत नाही, मनबुद्धीची गुंतवणूक जोपर्यंत तिथं होत नाही, तोपर्यंत या परमार्थाची फलश्रुती, भगवंताची अनुभूती जीवाला येणार नाही. म्हणून या श्लोकाच्या माध्यमातून भगवान परमात्मा सांगतात, मय्येव मन अध्यस्व मयी बुद्धिम निवेश. माझ्या ठिकाणी तुझ्या बुद्धीचा काय व्हावा, निवेश व्हावा. त्याची गुंतवणूक माझ्या ठिकाणी कर. विषयाच्या ठिकाणी जे तुझं मन अडकलेलं आहे, मग काय विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गळणी. विषय सेविता गा जन्म मरणाचा बाधू.
आणि मग विवेक वैराग्य छेदी हो बंधू. विषय सेवनानं कोणी तृप्त झाला इंधनी निमाला, विषय सेविता कोणी तृप्त झाला इंधनी निमाला अग्निकोटे. जे मन तुझं विषयामध्ये अडकलेलं आहे, जे मन तुझं विषय वासनेमध्ये अडकलेलं आहे, ते मन काय करावं? भगवंताच्या ठिकाणी दृढ करावं, भगवंताला अभिमुख करावं. म्हणून भगवंताने एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जे 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 म्हणून जीव मला अभिमुख आहेत त्यांची जबाबदारी माझी आहे. जे लोक जे जीव मला विनमुख आहेत त्यांची मात्र मी जबाबदारी घेऊ शकत नाही. कारण जे मला अनन्य शरण येतात त्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी माझी असते आणि ती जबाबदारी मी टाकत नाही. न चरात भवामी न चरात पार्था मया वेशित चेतसा. एका क्षणामध्ये त्यांचा उद्धार करून मी त्यांना मुक्त करतो, माझ्या पदाला मी प्राप्त करून देतो. आणि पण त्याच्यासाठी त्यांना अखंड आयुष्यभर माझ्या चिंतनामध्ये राहावं लागेल, माझ्या ठिकाणी मनबुद्धी दृढ करावी लागेल. आणि असं करणारा महात्मा नक्कीच मला प्राप्त होतो. ऊर्ध्वम न संशया या ठिकाणी सांगितलं देवानं, असा कोणी महात्मा जो आहे, असा कोणी जो भक्त आहे ज्यानं मन आणि बुद्धी दुसरं काही दिसूच नाही, बोलण्याची नाही आता देवाविन काही. आम्ही देवाचं बोलायसाठी म्हणून बाहेर पडलो तरी सुद्धा आम्ही देवाचं बोलत, देवाचं सांगण्यासाठी म्हणून आम्ही बाहेर पडतो पण आम्ही देवाचं सांगत नाही. देवाचं ऐकण्यासाठी म्हणून आपण बाहेर पडतोय पण आम्ही देवाचं ऐकत नाही. पण तुकोबरायांनी सांगितलेलं आहे, देवाशिवाय दुसरं काही बोलायचं न सहावे अनेक वार्ता. दुसरी वार्ता, दुसरी बातमी, दुसरी गोष्ट मला सहनच होत नाही. सांगायचं असेल तर देवाचं सांगा, बोलायचं असेल तर देवाचं बोला, ऐकायचं असेल तर देवाचं ऐका. दुसरं काही माझ्या समोर तुम्ही प्रपंच मांडू नका. मग अशी एकदा का चाकोरी पाडून दिली, अशी एकदा का सवय या मनाला लावली, या बुद्धीला लावली की मग मात्र आपला ऊर्ध्वम न संशय, आपल्याला त्या ऊर्ध्वगतीला, त्या पदाला, त्या सायुज्यतेला प्राप्त करण्यासाठी कुणी अडवू शकत नाही, याच्यामध्ये कोणताही संशय नाही असं भगवंतानं सांगितलेलं आहे. म्हणून सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम करून, उपदेश करण्याचा अधिकार मला नाही तरी सुद्धा सर्वांच्या चरणी एक माझी विनंती आहे की अखंड आयुष्य, फार काही वेळ आपल्याकडे नाही आहे. कुणी म्हणेल मी 100 वर्षाचं आयुष्य घेऊन आलेलो आहे, पण क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध थोडा माया. अशा ही क्षणभंगूर आहे, कधी जाईल, जायचे शरीर जाईल क्षणात, एका क्षणात जाणार. आजपर्यंत मी अगदी आवर्जून सांगत असतो, आजपर्यंत आम्हाला आजचा दिवस, आजची वेळ, आजची घडी, आजचा क्षण आम्ही बघतोय ना, आमच्यावरती फार मोठे उपकार आहेत. नाटाच्या अभंगामध्ये एक प्रमाण आलेलं आहे, बर्वे झाले आजवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येतवरी, उरले ते हारी तुम्हा समर्पण. तुम्हाला जर वाटत असेल आजचा दिवस मी बघितला, माझा पुरुषार्थ आहे, तुमचा पुरुषार्थ नाही त्याच्यामध्ये, त्या काळानं आपल्यावर उपकार केलेला आहे, काळानं आपल्यावरती दया केलेली आहे. असू द्या आजचा दिवस. मग आजचा दिवस मिळाला, उद्याचा मिळेल का नाही माहिती नाही, कारण की न्यायला येणारे दया करत नाहीत. अहो ते आमचा सप्ताह चालू आहे, असं कसं तुम्ही आम्हाला मधीच नेऊ शकता? कुणाला न्यायला आलेलेच नाही. अहो ते आमचं लग्न ठरलंय, पुढं घरात लग्नाचा कार्यक्रम आहे, कसं नेऊ शकता? अहो घर बांधायला चालू आहे, अहो ऊस घालवायचा आहे, अहो रोप लावायचे, सगळं करायचं आहे. अहो मी आळंदीच्या वारीला, दिंडीला, सोहळ्याला जायचं होतं आणि मग कसं नेऊ शकताय? नाही नाही नाही, त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसा धन्या चोर यातना धरिती या. मग तुकोबरायांनी सांगितलं, मारिती तोडीती जोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. त्यांना दया नाही. वेळ झाली की बाहेर तुम्हाला ओढून काढला, मग ओढून काढण्याआधी, कुणी जा म्हणण्याआधी, कुणी ढकलून काढण्याचा प्रसंग येण्याआधी अगदी सुटसुटीत बाहेर पडता यावं, आनंदानं बाहेर निघता यावं, याच्यासाठी अखंड आयुष्यभर भगवंताच्या नामसंकीर्तनाचा उद्घोष
अखंड आयुष्यभर भगवंताच्या नामसंकीर्तनाचं चिंतन व्हावं, हीच दृढ चेतना, हीच दृढ भावना मनामध्ये ठेवायची. आणि हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आता तुम्ही मला सांगा, आपल्याकडे शिल्लक काय आहे? आज जर या घडीला, या क्षणाला जर जायचं ठरलं, आत्ता प्रवचन सुटल्या सुटल्या सगळ्यांनी जायचंय, काय शिल्लक आहे? तट्ट्यातलं भात सांगू नका, बँकेतली ठेव सांगू नका. नामसंकीर्तनाची शिल्लक किती आहे? किती नामसंकीर्तन केलंय? किती नाम जप केलाय? किती नामयज्ञ केलाय? नुसतंच पत्रिका छापली, अखंड नामयज्ञ 16, पण नाम किती घडलंय हे पण महत्वाचं आहे ना. बरं, शिल्लक काय आहे? आपल्याकडे शिल्लकच काही नाहीये. तुम्ही उगाच तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्याचा आढावा घ्या, मी किती नाम केलंय. बरं, ते नाम घालवलं किती? नाम अपराध, 10 प्रकारचे नाम अपराध सांगितले, त्याचा अभ्यास करा आणि मग सांगा या नाम अपराधाचा जर अभ्यास केल्यानंतर आपल्याकडे शिल्लक किती राहते? शिल्लक काहीच नाही. त्यामुळं आता वेळ येण्याची वाट बघू नका, वेळ येणारच, ती कधी येईल सांगता येत नाही. ती अवचित वेळ आहे, तिला आमची परवानगी घ्यायची गरज नाही. त्यामुळे वेळेची वाट न बघता, वेळ येण्याची वाट न बघता, आपण जेवढी का वेळ म्हणून आपल्याला शिल्लक आहे आणि जेवढी का वेळ म्हणून आपल्याकडे उपलब्ध आहे, तेवढी सगळी वेळ भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये आपण लावली पाहिजे. अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे, गुण हेच एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून या खरा. देवा मला दुसरं काही नको, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी बघतो तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिकार म्हणा, ठेवू दे चरणावरी माता. मला काय नको, तुझं ब्रह्मज्ञान नको, तुझी सायुज्यता नको, तुझा मोक्ष नको. मला मिळालेला जो जेवढा शिल्लक वेळ आहे, तो सगळा वेळ तुझ्या नामसंकीर्तनामध्ये माझा जावा, हीच भगवंता तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि यासाठी प्रत्येक जीवानं आपलं मन, आपली बुद्धी भगवंताच्या ठिकाणी त्याची गुंतवणूक करणं, भगवंताच्या ठिकाणी तिला दृढ करणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत झालं ते झालं, आजपासून आणि आत्तापासून काय करा, मनाला भगवंताच्या नामाचा छंद लावा, बुद्धीला भगवंताच्या संबंधी विचार करण्यासाठी भगवंताच्या स्वरूप लक्षणाची, तटस्थ लक्षणाची जी काही वर्णन आहेत, भगवंताच्या लीला आहेत, हे सगळं त्याला सांगा, सगळं त्याच्या ठिकाणी दृढ करा, सगळं त्याला ऐकण्यासाठी, चिंतन करण्यासाठी त्याला भाग पाडा. आणि असं करत गेल्यानंतर एक ना एक दिवस उद्धार हा ठरलेलाच आहे, पण भगवंताच्या नामसंकीर्तनाखेरीज होणार नाही. अशा पद्धतीनं झालेली सेवा भक्तियोग आहे, अध्याय 12वा. आणि या श्लोकावरती माझ्या यथाविधी यथा अवकाश, मला फार काही येत नाही बरं का. आणि मग करवली तेशी केली कटकट वाकडी त्यांनी